शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणार दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा। धाराशिवच्या परांड्यात 9 दिवसांपासून पाणीबाणी, संतप्त नागरिकांचा पालिका कर्मचाऱ्यांना घेराव, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हात। धाराशिव जिल्ह्यात निराधारांचा पगार 3 महिन्यांपासून रखडला, वयोवृद्धांची भर उन्हात वणवण। मावळमधील कामशेतमध्ये 4 दिवसांपासून पाणीबाणी तर काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा, संतप्त महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, आंबा द्राक्षासह फळपिकांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान तर बळीराजा हवालदिल। गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा। भुसावळमध्ये येत्या 16 एप्रिलला पॉवर ब्लॉक, 2 दिवसांच्या 10 गाड्या रद्द तर 5 गाड्यांचे मार्ग बदलणार। कल्याणमध्ये ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेला अटक, डोंबिवली पोलिसांच्या कारवाईत 104 ग्रॅम ड्रग जप्त। भरधाव डंपरच्या चाकाखाली दुचाकी अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू, डंपर चालकाला पोलिसांकडून अटक। सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, 2 घरं जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही। मुंबईमध्ये सखल भागांचं जिओ टॅगिंग होणार तर पंप न चालल्यास संबंधितांवर कारवाई, पालिका आयुक्तांच्या सूचना। मुंबईमधील दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांवर वॉच, 25 नियंत्रण कक्ष राहणार कार्यरत, पालिका आयुक्तांकडून सतर्क राहण्याच्या सूचना। मेट्रो 1च्या मार्गिकेवर तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार, स्मार्ट बँडच्या सहाय्यानं आता तिकिटाविना प्रवास करता येणार। तिसऱ्या मुंबई विरोधात 25,000 हरकती, भूसंपादनाविरोधी समितीची माहिती, निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता। गावापाड्यातील पाणी टंचाईची समस्या वाढली, मागील 3 वर्षाच्या तुलनेत ठाण्यातील ग्रामीण भागातील टँकरच्या संख्येत दुपटीनं वाढ। मुंबईतील तापमान 35 अंश पार तर आर्द्रतेमधील चढउतारामुळे मुंबईकरांना फुटला घाम। आणि पाण्याच्या मागणीसाठी महिला संतप्त, ग्रामपंचायतीवर महिलांनी काढला हंडा मोर्चा, 1 तास कार्यालयासमोर केलं ठिय्या आंदोलन।